माजी खासदार आनंदजी परांजपे साहेब यांचं शिवसेनेमध्ये हार्दिक स्वागत करतो। त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो। आनंद परांजपे साहेब आणि शिवसेना हे जे समीकरण आहे हे आपल्या सगळ्यांना काही सांगायची गरज नाही। शिंदे साहेबांबरोबर असतील किंवा माझ्याबरोबर असतील, जेव्हा ते शिवसेनेमध्ये होते तेव्हा जिव्हाळ्याचे आणि कौटुंबिक नातं हे दोन्ही परिवारांमध्ये होतं। आपण 2007ची निवडणूक असेल, 9ची निवडणूक असेल, या दोन्ही निवडणुका पाहिल्या आणि त्या निवडणुकीमध्ये शिंदे साहेबांनी जसं माझ्यासाठी 2014 मध्ये काम केलं तसंच जे आहे हे 2007-2009 मध्ये आनंद परांजपेजींसाठी सुद्धा काम केलं आणि तेव्हापासून ते आतापर्यंत कौटुंबिक नातं जे आहे हे आमच्यामध्ये राहिलेलं आहे। मधला काळ जो आहे हा त्यांनी राष्ट्रवादीमध्ये काम केलं। राष्ट्रवादीमध्ये जी जबाबदारी त्यांना दिली, कुठल्याही अपेक्षेविना ती जबाबदारी त्यांनी पार पाडली। संघटनेचं काम असेल, जिल्ह्यावरचं काम असेल, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्यांना मिळाल्या आणि कुठलीही अपेक्षा न करता एक कार्यकर्त्यासारखं पक्ष कसा वाढेल, संघटन कसं वाढेल याच्यासाठी ते काम करत राहिले आणि आज पुन्हा आनंद परांजपे साहेब जे आहेत हे स्वग्रही शिवसेनेमध्ये परतलेले आहेत। शिंदे साहेबांवरती विश्वास दाखवून शिंदे साहेब ज्या प्रकारे काम करतायत महाराष्ट्रामध्ये, आपण पाहताय की शिवसेनेमध्ये रोज वेगवेगळे प्रवेश होत असतात। लोक जी आहेत ही शिवसेनेबरोबर जोडली जात आहेत। एक वेगळा विश्वास जो आहे हा शिंदे साहेबांवरती आहे। ग्रासरूटच्या कार्यकर्त्याला सर्वोच्च सभागृह पर्यंत पोचवायची ताकद जी आहे ही शिंदे साहेबांमध्ये आहे। आताच 2 उदाहरण जे आहेत ते आपण पाहिले, राज्यसभा आणि विधान परिषद। सर्वसामान्य कार्यकर्त्याचा सन्मान आणि सत्कार करण्याचं काम जे आहे हे शिंदे साहेब करतात आणि त्यांच्यावरती विश्वास दाखवून जे आहे ते आज आनंद परांजपेजी शिवसेनेमध्ये त्यांनी पुन्हा आलेले आहेत, प्रवेश केलेला आहे आणि त्यांचं संघटन कौशल्य जे आहे ते आम्हा सगळ्यांना माहिती आहे। तुम्ही जो प्रश्न विचारला की आनंद परांजपे आल्यानंतर जे आहे शिवसेनेची ताकद जी आहे कशा प्रकारे वाढणार आहे, नक्कीच शिवसेनेची ताकद जी आहे ही त्यांना असणारा जो अनुभव आहे खासदार म्हणून देखील आणि त्याचबरोबर कुशल संघटक म्हणून, त्याचा फायदा जो आहे हा पक्षाला येणाऱ्या काळामध्ये नक्की होईल। पक्ष आपण पाहताय की आज गावोगावी पोचलेला आहे, खेडोपाडी पोचलेला आहे। जेवढ्या निवडणुका झाल्या, लोकसभा झाल्या, विधानसभा झाल्या, नगरपालिका झाल्या, महानगरपालिका झाल्या, शिवसेनेला जे आहे चांगलं यश जे आहे त्या ठिकाणी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मिळालं। शिवसेनेचं संघटन अजून मजबूत झालं पाहिजे यासाठी सगळे नेते जे बसलेले आहेत, दादा भुसे साहेब असतील किंवा उदय सामंतजी असतील, राहुल शेवाळे जी असतील, सिद्धेश जी असतील, रवी फाटक जी असतील, सगळे शिवसेनेचे नेते जे आहे हे काम करत आहेत, गावोगावी भेटी देत आहेत, वेगवेगळे दौरे जे आहे शिवसेनेचे होत आहेत। शिवसेनेचं संघटन जे आहे हे मजबूत होताना आपण पाहताय। कमी कालावधीमध्ये जास्त निवडणुका ज्या आहे हे शिवसेनेने जिंकल्या। विधानसभेमध्ये कमी जागा लढून जास्त जागा ज्या आहे हे शिवसेनेने जिंकल्या। नगरपालिकेमध्ये कमी जागा लढून जास्त जागा ज्या आहे शिवसेनेने जिंकल्या। येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेची ताकद अजून मजबूत झाली पाहिजे। शिवसेना जी आहे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज पक्ष संघटना कशी तळागाळामध्ये मजबूत होईल याच्यासाठी काम करते। आता आपण पाहताय की पूर्ण महाराष्ट्रामध्ये SIRचं काम जोरात चालू आहे, BLA नेमण्याचं काम चालू आहे आणि मला वाटतं शिवसेनेचे जे आहे ते आजपर्यंत 1.25 लाखपेक्षा जास्त BLA जे आहे हे नेमून झालेले आहेत, कन्फर्म करून झालेले, जे आज ग्राउंड लेवलला काम करतायत। संघटनेची ताकद वाढते आणि आनंद परांजपेजी आल्यामुळे संघटन कौशल्य त्यांच्यामध्ये आहे। एक आम्हाला देखील जो आहे एक सहयोगी जो आहे, एक मित्र जो आहे तो आमच्या खांद्याला खांदा लावून जो काम करेल याचा पूर्ण विश्वास जो आहे तो आम्हाला या ठिकाणी आहे आणि त्यांच्या येण्याने
संघटनेची ताकद जी आहे ती येणाऱ्या काळामध्ये वाढणार आहे. शिंदे साहेब नक्कीच ज्या प्रकारे बाकी सगळ्या लोकांना जबाबदारी देत असतात तशीच जबाबदारी जी आहे ही आनंद परांजपेजींना देखील भविष्य काळामध्ये देतील. आणि ते जे म्हणाले कुठलीही आज निवडणूक नाही आहे, कुठलीही त्यांनी आता विधान परिषदेच्या निवडणुका देखील झाल्या, राज्यसभेच्या निवडणुका देखील झाल्या, कुठलेही अटी शर्ती किंवा कुठलीही अपेक्षा ठेवून जे आहे हे आनंद परांजपे साहेब जे आहे शिवसेनेमध्ये आलेले नाहीये. त्यांना शिवसेना संघटना कळते, त्यांना शिवसेना अजून कशी वाढेल याच्यासाठी काम करायचंय. आणि कुठलीही अटी शर्ती न ठेवता कुठल्याही निवडणुका नाही, नाहीतर माणूस जेव्हा प्रवेश करतो तेव्हा कुठल्या ना कुठल्या तरी अपेक्षा असतात. आज अपेक्षा कुठल्याच न ठेवता आज त्यांनी जो आहे शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि शिंदे साहेबांवरती त्यांचा पूर्ण विश्वास आहे की शिंदे साहेब जो आहे हा प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम जे आहे ते नेहमी करत असतात. येणाऱ्या काळामध्ये देखील जे आहे चांगली जबाबदारी ही आनंद परांजपे साहेबांना जे आहे हे शिवसेनेकडून शिंदे साहेबांकडून जी आहे ती दिली जाईल. हे पुन्हा एकदा सर्व पत्रकारांचं देखील खूप खूप इथे धन्यवाद व्यक्त करतो. आनंद परांजपेजींचं पुन्हा एकदा शिवसेना परिवारामध्ये स्वागत करतो. आणि एक जिव्हाळ्याचा संबंध जो आमचा गेल्या अनेक वर्षापासून आहे, एक त्यांना असणारा अनुभव जो आहे गेल्या अनेक वर्ष, त्या अनुभवाचा फायदा देखील होईल. मला देखील माझ्यापेक्षा वयाने ते मोठे आहेत, एक मोठा भाऊ म्हणून कायम जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये जे आहे हे नेहमी बरोबर राहून खांद्याला खांदा लावून जो आहे हे शिवसेना वाढवण्याचं काम जे आहे हे आनंद परांजपेजी या ठिकाणी करते. ते जसं म्हणत आहेत की ते कुठल्या अपेक्षेने आले नाहीत, परंतु तुमच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून कुठलं त्यांना जबाबदारी दिली जाणार आहे का मोठी येणाऱ्या काळामध्ये? त्यांना बघा संघटनेची जबाबदारी त्यांनी त्यांच्या मनोगतामध्ये आपल्याला सगळ्यांना सांगितलं की मी संघटनेचा माणूस आहे, संघटना जी आहे ही कशा प्रकारे वाढेल याच्यासाठी मला काम करायचं आहे. नक्कीच संघटनेची जबाबदारी जी आहे ही शिंदे साहेब जी काही त्यांना देतील ती जबाबदारी जी आहे हे आनंद परांजपेजी चांगल्या प्रकारे त्याला न्याय देतील. सर महायुतीमध्ये असं ठरवलं कुठल्या पक्षाचा बडा नेता घ्यायचा नाही. आज आनंद परांजपे आज महायुतीमध्येच आहे, आज ते स्वगृही परतलेले आहेत. आज त्यांनी सांगितलं माझा डीएनए शिवसेनेचा आहे, मी जरी शरीराने दुसरीकडे असलो तरी आज त्यांना शिंदे साहेबांबरोबर जे आहे काम करण्याची संधी अगोदर देखील मिळाली आणि त्याच्यानंतर देखील जे आहे शिंदे साहेबांच्या सहवासामध्ये त्यांना कधीच जे आहे हे टोकाचं राजकारण जे आहे आनंद परांजपे आणि त्याचबरोबर शिवसेनेमध्ये कधीच झालं नाही. तर गेले अनेक वर्ष जे आहे हे शिवसेनेला देखील त्यांनी आज एवढ्या 14 वर्षामध्ये जो आहे जवळून पाहिलं आणि आज ते स्वगृही या ठिकाणी परतलेले आहेत. आणि युतीसाठी जे आहे महायुतीमध्ये सगळे लोक आहोत आणि महायुतीची ताकद वाढवण्यासाठीच जे आहे हे ते येणाऱ्या काळामध्ये काम करणार आहेत.